अरे दादा 22 ते 25 मे सासवड मध्ये पुरंदर कृषी एक्सपो 2026 भरतोय. तू येणार ना? अरे वा, पण तिथं एवढं खास काय आहे? नवीन शेती तंत्रज्ञान, ड्रोन प्रदर्शन, आधुनिक अवजारे, हा, सगळं एकाच ठिकाणी, म्हणजे नवीन व्यवसायाच्या संधीही मिळणार. हो ना, AI, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञानावर तज्ञांचं मार्गदर्शनही आहे. मग एवढा उत्साह कशासाठी? अरे दररोज 100 भेटवस्तू आहेत आणि बंपर बक्षीसच्या ट्रॅक्टर. मग लकी ड्रॉ साठी काय लागणार? फक्त 7 ते 12ची प्रत सोबत घेऊन या. मग मी तर पूर्ण कुटुंबासोबतच येणार. मग 22 ते 25 मे सकाळी 9 ते रात्री 9 सासवडला नक्की या. नक्की या. संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली. 30 जूनच्या आत शेतकरी कर्जमाफी करू असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तर दोन प्रश्न आहेत. कर्जमाफी न झाल्यामुळे म्हणजे अंमलबजावणी न झाल्यामुळे नवीन कर्ज शेतकऱ्यांना मिळत नाही आहे सध्या ग्रामीण भागामध्ये. या बाबतीत काय चर्चा झाली किंवा सरकार काय करणार? दुसरा प्रश्न असा आहे, अनेक पेट्रोल डिझेल पंप बंद आहेत. तर मशागतीची पेरणीपूर्वीची जी कामं आहेत ती होत नाहीत. ट्रॅक्टरला डिझेल मिळत नाही, मशीनला पेट्रोल इंधन मिळत नाही. असं आहे की आपण 30 जून पूर्वी कर्जमाफी करतोय, त्याच्यामुळे पुढच्या हंगामाकरता आपले शेतकरी पात्र असणार आहे. आपण जर सायकल बघितलं तर बहुतांश शेतकरी हे जूनच्या शेवटी जुलैमध्येच त्या ठिकाणी कर्ज घेत असतात. त्यामुळे आपण ते सायकल चेक केलेलं आहे आणि म्हणून उलट यावर्षी जास्त शेतकरी पात्र होतील आणि त्यांना, आणि आम्ही आज बँकांना हे देखील सांगितलं की एकदा आम्ही यादी अप्रूव्ह केली की त्याच्यानंतर आमचे पैसे जमा झाले नाही तरी तुम्ही त्यांना कर्ज द्या, कारण आमचे पैसे जमा होणारच आहे आणि आमच्या पैसे जमा व्हायला विलंब झाला तर तुम्हाला व्याज मिळतं. तर तेही त्यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे तो प्रश्न येणार नाही. डिझेलच्या संदर्भातला थोडा मुद्दा हा ग्रामीण भागांमध्ये आता या ठिकाणी तयार झाला आहे. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, कारण साधारणपणे जो कोटा असतो तो सगळा कोटा मिळतो आहे, पण अचानक वापरामध्ये 20-25% वाढ ही काही ठिकाणी दिसते. याचा अर्थ असा आहे की थोडं साठवणूक किंवा काही लोक अधिकची साठेबाजी करतायत. तर त्या संदर्भात रेशनिंग तर मी म्हणणार नाही, पण नियोजन हे करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत. नक्कीच असलेल्या शेतकऱ्यांना त्यांना खरीप कर्जमाफीची जास्त गरज आहे. मात्र सरकार पीक कर्ज माफ काय करते? जे कृषी कर्ज घेतलेले शेतकऱ्यांनी शेतीसाठी जी थकीत आहे ते कृषी कर्जच आहे, ते पीक कर्जच आहे. तेच कर्ज आपण माफ करतो. सिबिल संदर्भात गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही राष्ट्रीयकृत बँकांना सांगितलं होतं, पण त्यांनी सिबिलचे अट लावल्यामुळं कर्ज वितरण झालं नाही. हे दरवर्षी त्यांचा नेमकं करूच असतो. तर यावर्षी आता खरोखर त्यांना काय बघा, यावर्षी फार कडक निर्देश दिलेले आहेत. त्यांना सांगितलंय तरी 1-2 नमुने निघतीलच, मला पूर्ण विश्वास आहे. पण त्या नमुन्यांचा बंदोबस्त करू. पीक विमा शेतकऱ्यांना भेटत नाही. गेल्या 1200 जिल्ह्याचा पीक विमा आणखी काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याच्या संदर्भात प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्या संदर्भात मुख्य सचिवांना सांगितलेलं आहे की ती बैठक तुम्ही घ्या. ती बैठक घेऊन त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींच्या संदर्भात मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांशी देखील चर्चा केलेली आहे. केंद्रीय मंत्री देखील त्याच्यावर बैठक घ्यायला तयार आहे. सरसकट नाही, पण काही जिल्ह्यात हा प्रश्न आहे तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.